नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। राहुरी तालुका हद्दीमध्ये गेल्या 15 दिवसात अपघात होऊन 7 निष्पाप लोकांचा जीव गेला आहे आणि या संदर्भात 10 सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं त्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते। 12 सप्टेंबर रोजी राहुरी खुर्द परिसरात 2 अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्यानं नागरिकांनी अचानकपणे चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात 12 सप्टेंबर रोजी सकाळी शशिकांत तुकाराम दुधाडे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आणि याच वेळी त्याच परिसरात दुसरा एक अपघात होऊन कृष्ण सोमनाथ गोल्हार हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या नागरिकांनी दुधाडे यांच्या मृतदेहासह महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलंय। संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच राहुरी फॅक्टरी येथील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। राहुरी येथील महामार्गावरती तब्बल 3 तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता। संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून राहुरी फॅक्टरी येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात येईल असं आश्वासित केल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय।